श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आपल्या मनामध्ये अनेक इच्छा असतात. काही इच्छा आपण कोणालाही सांगू शकत नाही, पण त्या इच्छा मनापासून पूर्ण व्हाव्यात अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. जर तुमच्या मनातही एखादी इच्छा आहे, एखादं स्वप्न आहे आणि तुम्हाला वाटत असेल की ते पूर्ण व्हावं, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण जाणून घेणार आहोत की अशी एक पवित्र सेवा आहे. ती सेवा जर तुम्ही केली तर तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी गुरुकृपा नक्कीच लाभणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. 29 जुलै वार बुधवार या दिवशी आहे गुरुपौर्णिमा. आपल्या गुरूंना आपल्याकडून काहीतरी समर्पित व्हावं यासाठी आपल्याला या दिवशी सेवा करायच्या आहेत. सकाळी तर लवकर उठा. लवकर उठल्यावर स्नान वगैरे करा. स्नान झाल्यावर सूर्याला अर्घ्य द्या. त्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची पूजा करा. त्यानंतर तुळशीला महिलांनी पाणी अर्पण करा आणि त्यानंतर तुमची जी काही घरातली कामे असतील ती कामे आटपून घ्या आणि त्यानंतर तुम्ही सेवेला लागा. या दिवशी भरपूर तुम्हाला जमतील तितक्या तुम्हाला या दिवशी सेवा करायच्या आहेत. त्यातलीच एक पण अत्यंत प्रभावी अशी मी तुम्हाला सेवा सांगणार आहे. ती म्हणजे आपल्याला 1 दिवसीय पारायण करायचं आहे. आता हे 1 दिवसीय पारायण कशाचं करायचं, तर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं तुम्हाला 1 दिवसीय पारायण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ महाराज यांचा आत्मा मानलं जाणारं हा ग्रंथ आहे आणि या ग्रंथाचं पारायण तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे पारायण करायचं आहे. एका दिवसात एकच पारायण करायचं आहे, म्हणूनच याला नाव दिलं आहे 1 दिवसीय पारायण. या पारायणाला तुम्हाला 1 ते 1.5 तास लागणार आहे. दिवसभरातील तुम्हाला 1 ते 1.5 तास वेळ तुम्हाला या सेवेसाठी काढायचा आहे. आजपर्यंत जर तुम्हाला काही स्वामी महाराजांनी दिलेलं असेल, तुम्ही न मागता देऊ द्या, किंवा जर तुम्ही काही इच्छा बोलला असताल त्यांच्याकडे आणि जर तुम्हाला त्यांनी त्या इच्छे स्वरूपात तुम्हाला जर काही दिले असेल तर त्यांच्यासाठी कृतज्ञता बाळगण्यासाठी तुम्ही ही सेवा नक्कीच करू शकता. किंवा काहींना त्यांची इच्छा पूर्ण होण्यासाठी जर स्वामी महाराजांकडे प्रार्थना करायची असेल तर ती प्रार्थना अशा स्वरूपात सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणूनच मी तुम्हाला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी 1 दिवसीय पारायण कसं करायचं, त्याचे नियम काय पाळायचे, ते कोणत्या वेळेमध्ये करायचं याची माहिती सांगणार आहे. पहिलं तर पहा, हे कोणत्या वेळेमध्ये वाचायचं. म्हणजे गुरुपौर्णिमा या दिवशी तुम्हाला हे पारायण कधी वाचता येईल, तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये हे पारायण वाचू शकता. फक्त 12 ते 12:30 या दरम्यान तुम्हाला हे पारायण वाचता येणार नाही, कारण हा दत्त महाराजांच्या भिक्षेचा काळ असतो आणि या टायमामध्ये कोणतीही आपल्याला सेवा करता येत नाही. त्यानंतर पहा, तुम्हाला हे पारायण एका बैठकीमध्ये वाचायचं आहे. तुम्ही एकदा पारायण वाचायला बसला, मग तुम्ही सकाळी वाचा, दुपारी वाचा किंवा संध्याकाळी वाचा. पण जर एकदा तुम्ही हे पारायण वाचायला बसला तर तुम्हाला मध्ये आधी उठता येणार नाही. पूर्ण 1 ते 21 अध्याय होस तोपर्यंत तुम्हाला ते एका जाग्यावरच बसून वाचायचे आहेत. पहा, जर तुम्हाला काही इच्छा तुमची जर पूर्ण व्हायची असेल आणि त्यासाठी जर तुम्ही हा संकल्प करत असताल तर स्वामी महाराजांना आधी तुम्हाला संकल्प करावा लागेल. आता हा संकल्प कसा करायचा, तर हातात पाणी घ्या, थोडंसं तांदूळ घ्या म्हणजे अक्षदा घ्या आणि एक फूल घ्या आणि स्वामी महाराजांना प्रार्थना करा. तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती इच्छा स्वामी महाराजांना सांगा आणि तो संकल्प सोडून द्या. असा तुम्हाला संकल्प करायचा आहे. खडीसाखर आणि नारळ, जर तुम्हाला वेळ असेल तर उद्या तुम्ही कुठं तुमच्या जवळपास जर केंद्र मठ मंदिर असेल तर तिथं जाऊन तुम्हाला खडीसाखर आणि नारळ ठेवून यायचं आहे. आणि जर तुम्हाला शक्य होणार नसेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून हे पारायण करत आहात तर तिथेच तुम्हाला खडीसाखर आणि नारळ ठेवायचं आहे. आणि तुमचं पारायण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही हा खडीसाखर नारळ तुम्ही त्या मंदिरामध्ये नेऊन ठेवू शकता.
पण जर तुम्ही असं जर म्हणत असताल की मला जर खडीसाखर नारळ ठेवायला जमलं नाही तर मी पारायण कसं करू, तर असं अजिबात करू नका. पारायण तुम्ही नक्की करा आणि नंतर दुसऱ्या दिवशी हा खडीसाखर आणि हे नारळ तुम्ही नेऊन ठेवू शकता. आता हे झालं. या दिवशी तुम्हाला मांसाहार अजिबात करता येणार नाही. तुम्हाला परान्न वर्ज्य असेल, दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही, ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करायचं आहे. आता हे पारायण कोण करू शकतं, तर हे पारायण तुम्ही सगळेजण करू शकता. महिला करू शकतात, पुरुष करू शकतो, मुले करू शकतात, मुली करू शकतात. ज्याला हे पारायण करणं शक्य आहे त्या सर्वांनी या गुरुपौर्णिमेच्या दिवशी नक्की हे पारायण करावं. हे पारायण केल्याने तुम्हाला लाखोनी करोडोनी तुम्हाला प्रॉपर्टी मिळणार नाही किंवा पैसे मिळणार नाहीत, पण तुमच्या मनाची जी शांती आहे ती मनाची शांती तुम्हाला हे वाचल्यानंतरच कळेल की तुमच्या मनाला किती शांती मिळते. किंवा बघा, आपला पुण्याचा बँक बॅलन्स आपल्याला इतका वाढवून ठेवायचा आहे. जर आपल्यावर कधी काळी संकट आलं तर त्या संकटातून मार्ग निघण्यासाठी आपण जी ही काही सेवा करत असतो, या सेवेचा पुण्याचा बँक बॅलन्स असतो, तो आपल्याला त्या वेळेला त्या कामी येणार आहे. त्यासाठी आपल्याला या सेवा करून ठेवायच्या असतात. आता तुम्ही म्हणता मी ही सेवा म्हणजे मी ही इच्छा बोलली होती, त्या इच्छेसाठी मी हे पारायण करत होते, पण ही माझी इच्छा पूर्णच झाली नाही. बघा, काही आपले कर्म असतात आणि या कर्मांचे भोग आपल्याला भोगावेच लागतात. त्यामुळे काही आपल्या अशा इच्छा असतात की आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत, पण ज्या या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत म्हणून तुम्ही सेवा सोडू नका. स्वामी महाराजांवरील विश्वास सोडू नका. जितकी तुमची श्रद्धा असेल, जितकी तुमचा विश्वास असेल आणि जितकी तुम्ही सेवा करणारा असाल तितकंच तुम्हाला स्वामी महाराज त्याचं फळ देणार आहेत. त्यासाठी हे 1 दिवसीय पारायण तुम्ही नक्की करा. जर तुम्हाला तुमच्या जवळपास जर केंद्र, मठ, मंदिर असेल, जर तुम्हाला तिथे जाऊन हे पारायण करणं शक्य असेल तर नक्कीच तुम्ही हे मंदिरात, मठात किंवा केंद्रात जाऊन हे पारायण करा. कारण असं म्हटलं जातं, जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये सेवा करता, देवघरासमोर बसून सेवा करता, तेव्हा तुम्हाला त्या सेवेचं फळ 10% मिळतं. पण जर ही तुम्ही सेवा तुमच्या मंदिरात, केंद्रात, मठात जर इथे तुम्ही जर ही सेवा केली तर त्या सेवेचं फळ हे तुम्हाला 100% मिळत असतं. म्हणून या गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्हाला वेळ असेल तर एखाद्या मठात जा, मंदिरात जा किंवा केंद्रात जा. या ठिकाणी जाऊन बसून एक चित्ताने हे पारायण वाचा. या पारायणाचा लाभ तुम्हाला नक्कीच होणार आहे. आता जर कुणाला हे पारायण वाचणं शक्य नसेल तर त्यांनी 11 माळी श्री स्वामी समर्थ या नामाच्या जपा. त्यानंतर 11 वेळा तारक मंत्र. हा तारक मंत्र तुमच्या सगळं संकटातून तुम्हाला तारून नेणारा आहे. त्यामुळे हा तारक मंत्र तुम्हाला 11 वेळा बोलायचा आहे. अशा ह्या ज्या काही 3 सेवा आहेत, या एवढ्याच सेवा तुम्ही करा. तुम्ही बाकीच्या कोणत्याही सेवा नाही केल्या तरी चालतील, पण महाराजांसाठी या 3 सेवा करा. आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवसापासून तुम्हाला जर नित्यसेवा सुरू करायची असेल तर रोज या श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामधील रोज 3-3 अध्याय असं 7 दिवसात एक पारायण करा. आणि रोज 11 माळी, जर 11 माळी जमल्या नाहीत तर रोज 1 तरी माळ श्री स्वामी समर्थ या नामाच्या जपा. 1 वेळा तारक मंत्र बोला किंवा 11 वेळा तारक मंत्र बोला. अशी तुम्ही नित्यसेवा जर चालू केली तर तुमच्या आयुष्याला जो काही फेरा लागलेला असेल तो फेरा सर्व मिटून जाणार आहे. तुमच्यावर जी काही संकट येणार आहेत त्या संकटांपुढे स्वतः श्री स्वामी समर्थ महाराज उभे राहणार आहेत. त्यामुळे तुम्ही या साऱ्या सेवा नक्की करा. तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.